नमस्कार. आज आपण हायड्रोनेफ्रोसिस बद्दल जाणून घेऊया. हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे काय? सकाळी सकाळी मुलगा येतो, अचानक चालू झालेला त्रास, पोटामध्ये आणि पाठीमध्ये टोचल्यासारखं दुखायला लागले, सारखं मळमळ व्हायले, कोरड्या उलट्या व्हायल्यात, डोकं पण दुखायले आणि साधारणतः ताप पण आहे. तर हा काय आहे आजार? याला हायड्रोनेफ्रोसिस असे म्हणतात. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे काय, हायड्रोनेफ्रोसिस कशाला म्हणतात आणि त्याचे निदान कसे करायचे आणि त्याच्यावर उपचाराचे पर्याय काय आहेत. हायड्रोनेफ्रोसिस जाणून घेण्यासाठी आपण लघवी कुठे तयार होते, याच्यापासून ती शरीरातून बाहेर कशी पडते हे जाणून घेऊया. किडनीमधून तयार झालेली लघवी युरेटरद्वारे युरिनरी ब्लॅडरमध्ये येते आणि युरिनरी ब्लॅडरमधून युरेथ्राद्वारे ती शरीराच्या बाहेर पडते. तर या मार्गामध्ये कोणत्याही ठिकाणी जर अडथळा तयार झाला आहे आणि तो अडथळा तयार होऊन किडनीमध्ये लघवी जमा व्हायला चालू होते आणि ती लघवी किडनीमध्ये जमा होऊन किडनीवर सूज यायला लागते, याला हायड्रोनेफ्रोसिस असे म्हणतात. आणि हा असह्य वेदना होतात. याने हा लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना होऊ शकतो. याची प्रमुख कारणे पाहिली तर प्रमुख कारणामध्ये आहे कॉमन किडनी स्टोन. किडनी स्टोनमुळे पण हायड्रोनेफ्रोसिस होऊ शकतो. 70% केसेसमध्ये किडनी स्टोनमुळे हायड्रोनेफ्रोसिस होऊ शकतो. नंबर 2 आहे इंजुरी, युरिनरी ट्रॅक्टमध्ये झालेल्या इंजुरीमुळे पण हायड्रोनेफ्रोसिस होऊ शकतो. नंबर 3 आहे प्रोस्टेट ग्लँड एनलार्जमेंटमुळे हायड्रोनेफ्रोसिस होऊ शकतो. आणि नंबर 4 आहे ट्यूमरमुळे पण हायड्रोनेफ्रोसिस होऊ शकतो. तर याचे निदान करण्यासाठी आपण अल्ट्रासोनोग्राफी, सिटी स्कॅन किंवा MRI आणि सिटी स्कॅन किंवा MRI याच्यामुळे आपल्याला जे अडथळा निर्माण झालेला आहे त्या अडथळ्याची नेमकी जागा कुठे आहे ती समजते आणि त्याच्यावरून त्याचा उपचार ठरतो. प्रत्येक पेशंटचा उपचार हा व्यक्तिगत असतो. त्याच्यामुळे आणि डॉक्टर तुमच्यासाठी जो योग्य पर्याय आहे तो पर्याय निवडतात. उपचाराचे पर्याय त्याच्या अडथळ्यावर अवलंबून आहेत. औषधे किंवा औषध देऊन पण त्रास कमी करू शकतो किंवा कॅथेटरच्या माध्यमातून युरिन रिलीज करू शकतो. नाही खूपच जास्त त्रास असेल तर त्याला सुप्राप्युबिक पंक्चर करून पण युरिन रिलीज करू शकतात. प्रत्येक पेशंट हा व्यक्तिगत उपचारासाठी असतो. प्रत्येक पेशंटचा उपचार हा व्यक्तिगत असतो. त्यामुळे तुमच्यासाठी डॉक्टर सर्वोत्तम पर्याय निवडतात. आरोग्यदायी जीवनशैली अवलंबून आपण हायड्रोनेफ्रोसिसचा धोका कमी करू शकतो. त्यासाठी पुरेसे पाणी प्या, नियमित व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या. याच्यामुळे आपण हायड्रोनेफ्रोसिस पासून वाचू शकतो. जर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.